शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलाय। त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे। आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाच्या याचिका फेटाळत विधानसभा अध्यक्षांकडून समतोल निकाल दिला। ठाकरे आणि शिंदेंचे दोन्ही आमदार हे विधानसभा अध्यक्षांसाठी पात्र ठरवण्यात आले। 21 जून 2022 रोजी विधिमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीच्या नुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसतंय। त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचं दिसून येत आहे, असं महत्त्वाचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलंय। वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं धनुष्यबाण गहाण ठेवला, तो आम्ही सोडवण्याचं काम केलं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। विधानसभा अध्यक्षांच्या निकालाने एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली। पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय। पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही। लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष सुद्धा लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत। पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही, हे या निकालाने अधोरेखित केलं अशी प्रतिक्रिया सुद्धा शिंदेंनी दिली आहे। राहुल नार्वेकरांची वागणूक ही मिलीभगत सांगणारी आहे। नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेंना भेटले तेव्हाच हा निर्णय निश्चित झाला असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरती टीका केली आहे। शिवसेनेमध्ये पक्षप्रमुखाचा निर्णय हा अंतिम असतो। ठाकरे गटाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी फेटाळलाय। शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाही असा निर्णय नार्वेकर यांनी दिलेला आहे। राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणाचा कळस गाठलाय अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे। आमची घटनाच ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का केलं नाही असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय। उद्धव ठाकरे यांचं मत हे संपूर्ण पक्षाचं मत होऊ शकत नाही। त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करूनच निर्णय घेणं अपेक्षित असतं असं म्हणत नार्वेकर यांनी निरीक्षण नोंदवलंय। निवडणूक आयोगामध्ये सादर केलेली 1999ची शिवसेनेची पक्ष घटना ही वैध आहे, तर 2018ची घटना अमान्य असल्याचं मत नार्वेकरांनी व्यक्त केलं। तसंच शिवसेना पक्षप्रमुख हे पद पक्ष घटनेच्या नुसार नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे। विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा लोकशाहीची हत्या करणारा आहे। तसंच पक्षांतर बंदीचा कायदा मजबूत करण्याच्या ऐवजी पक्षांतराचा राजमार्ग दाखवून देणारा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे। शिंदे गटाचा व्हीप ठाकरे गटाला बंधनकारक असल्याचे जाणकार सांगतात, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भलेही उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नसलं तरी त्यांच्या गटातील आमदारांवरती अपात्रतेची टांगती तलवार आहे असा इशारा सुद्धा जाणकर यांनी दिलेला आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचं पालन करण्यात आलं, त्यामुळे हे सरकार भक्कम आहे असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे। नार्वेकरांचा निर्णय कोणताही न्याय नाही, हे एक षडयंत्र आहे। या निकालाच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये नक्की जाणार आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलंय। या निर्णयाच्या विरोधामध्ये जे फटाके वाजवतायत तेच महाराष्ट्राचे गद्दार आणि बेईमान आहेत, तर त्यांची अवस्था ही इटलीमधल्या मुसोलिनीसारखी होईल अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी केली आहे। खरी शिवसेना कोणाची हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। या निकालाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावरती हल्लाबोल केला। निकाल काहीही येऊ द्या, आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल। आमदार अपात्रता प्रकरणावरती तेजस ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिलेली आहे। सत्ताधाऱ्यांनी निकालाबद्दल आधीच भाष्य केलं होतं आणि त्यानुसारच हा निर्णय झालेला आहे। अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल असं शरद पवार यांनी म्हटलंय। खरी शिवसेना ही शिंदेंची आहे, त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हीप हा ठाकरे गटाला ऐकावा लागेल असं नितेश राणे यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करा किंवा त्यांच्या कृपेने मिळालेल्या आमदारकीचा राजीनामा द्या आणि बाजूला व्हा असंही त्यांनी म्हटलंय। अमरावतीमध्ये निकालाच्या नंतर आमदार बच्चू कडू आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाके फोडून आणि ढोल ताशे वाजवून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे। अकोल्यामध्ये अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून यानंतर जल्लोष करण्यात आलाय आणि यावेळी मोठ्या संख्येने शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते।
साताऱ्यामधल्या कोरेगावमध्ये निकाल शिंदेंच्या बाजूने लागल्याच्या नंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। यावेळी आमदार महेश शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा फटाके फोडलेले आहेत। हिंगोलीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्याच्या नंतर आमदार संतोष बांगर यांनी हातामध्ये धनुष्यबाण घेऊन जल्लोष केलाय। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून निकालाचं सुद्धा जोरदार स्वागत करण्यात आलंय। रत्नागिरीमध्ये निर्णयाच्या नंतर आणि या निकालाच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे। वर्ध्याच्या पुलगावामध्ये विधानसभा यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख आशिष पांडे यांच्या कार्यकर्त्यांनी बस दगडफेक केली। हिंगोलीच्या सेनगावमध्ये निकालाच्या नंतर राहुल नार्वेकर यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला आहे। यावेळी सरकारच्या विरोधामध्ये सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। पुण्यामध्ये अध्यक्षांकडून निकाल जाहीर केल्याच्या नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं या निकालाचा बालगंधर्व चौकामध्ये निषेध करण्यात आला आहे। 20 जानेवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या जरांगेंच्या मराठा मोर्चासाठी आझाद मैदानावरती भव्य असा मंडप उभा करावा अशा सूचना मराठा क्रांती मोर्चाने मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये केल्यात। तर जरांगेंच्या उपोषणाच्या नियोजनाबद्दल सुद्धा यामध्ये चर्चा झाली आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजामधले कार्यकर्ते हे मुंबईला धडकणार आहेत हे जाहीर केल्यापासून सरकारी यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। त्यामुळे किती लोक येणार याबद्दलची सरकारी सगळी आकडेमोड आम्ही फेल ठरवू अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचा शाकंभरी महोत्सव जवळ येतोय आणि याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला आजपासून सुरुवात होती आहे। परंपरेच्या नुसार तुळजापूरच्या भोपे पुजारी संघटनेच्या प्रतिनिधींच्या हस्ते आज हा विधी संपन्न होईल। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आज 2 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। आज दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असेल। यावेळी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा राज्यामध्ये तब्बल 1600 टीएमसी पेक्षा अधिक पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय। आगामी काळामध्ये दुष्काळाचं सावट येण्याचीही शक्यता आहे। राज्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आता कमी झालेला आहे। हवामान कोरडं राहणार असल्याची माहिती आहे। परिणामी राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे असे संकेत हवामान विभागाने दिलेले आहेत। नंदुरबारच्या परिसरामध्ये सारंगखेडा भागामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सारंगखेडा यात्रेमध्ये परराज्यामधून आलेल्या व्यापाऱ्यांची मोठी धावपळ झाली आहे। मावळमध्ये ऊसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून साखरेचं उत्पादन मिळावं यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून एप्रिल अखेरपर्यंत ऊसाच्या पाडेगाव जातीची सुमारे 15 लाख रोपं तयार केली जातात आणि याचा 5 तालुक्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होतो। पुण्यामधल्या तळेगाव दाभाडे इथे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेच्या अंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण संपन्न झालंय आणि यावेळी प्रशिक्षणामध्ये 5 शेतकरी गटामधल्या 100 शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रशिक्षण सुद्धा दिलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिट अँड रनच्या कायद्याविरोधामध्ये टॅक्सी असोसिएशनच्या माध्यमातून 1 दिवसीय संप पुकारण्यात आला। यावेळी संपूर्ण दिवस आपल्या गाड्या टॅक्सी स्टँडमध्ये उभ्या करून सरकारचा निषेध वर्तवण्यात आलाय। पुण्यामधल्या मावळमध्ये 12 ते 25 जानेवारीच्या दरम्यान नमो चषक रंगणार आहे। रवी भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा नमो चषक होणार असून यामध्ये क्रीडा आणि सांस्कृतिक खेळ सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये माँ कालिका देवी मंदिर परिसरामध्ये 2 दिवसीय पहिल्या आदिवासी युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। या संमेलनामध्ये आदिवासींचं जल, जंगल, जमीन या सगळ्यावरती होत असलेलं अतिक्रमण या सगळ्याविषयी चर्चा केली जाणार आहे। हिंगोलीमधल्या बाळापूरमध्ये संकल्प मेळाव्यामध्ये अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी हाकलून लावल्याचा आरोप करण्यात आलाय। या अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आल्या होत्या, मात्र त्यांना निघून जायला सांगितल्यामुळे अंगणवाडी सेविकांना अश्रू अनावर झाले। अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जालना जिल्हा परिषदेवरती धडक मोर्चा काढला होता। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहील असा इशारा सुद्धा यांनी दिला आहे। भंडारा जिल्ह्यामधल्या लाखांदूरमध्ये विधवा महिलांनी शासनाच्या विरोधामध्ये एल्गार पुकारलाय। शासनाच्या अंत्योदय योजनेचा लाभ देण्यात यावा तसंच घरकुल योजनेचा लाभ दिला जावा या मागण्यांसाठी तहसील कार्यालयावरती त्यांनी मोर्चा काढला।
सोलापूरमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या महामार्गांवरती वाहन चालकांनी आंदोलन केलंय। यावेळी वाहन चालकांनी टायर जाळून महामार्गावरती निषेध व्यक्त केला। चंद्रपूरमध्ये सुद्धा हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलन केलंय। यावेळी वाहन चालकांनी रॅली काढली आणि सरकारचा निषेध वर्तवलेला दिसला। नाशिकमध्ये मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी आंदोलन सुरू केलं होतं। वाहन कायद्याच्या संदर्भात ट्रक चालक मालक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर महामार्गावर हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये वाहन चालक संघटनांकडून रास्ता रोको आंदोलन झालंय। यावेळेला रस्त्यावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या बघायला मिळाल्या। नाशिक मालेगावमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये ट्रक चालक आक्रमक झालेले होते। यावेळी मुंबई आग्रा महामार्गावर वाहन चालकांनी रास्ता रोको केलाय। नागपूरच्या युनिट 4च्या गुन्हे शाखा पथकानं घरफोडी, चोरी आणि 2 ॲक्टिव्हा गाडी असे 5 गुन्हे उघडकीस आणलेत। 3 आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला 1,79,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय।